लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. अकोले तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. अवैध दारू विक्री केंद्रांवर छापे. 5 आरोपींवर गुन्हे दाखल. 53,000हून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संगमनेर विभागाने अकोले तालुक्यातील विविध ठिकाणी अवैध दारू विक्री व दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांवर मोठी कारवाई केली आहे. 4 व 5 जून 2026 रोजी करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत 5 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात देशी दारू, ताडी व रसायन जप्त करण्यात आले आहे. अहिल्यानगर येथील अधीक्षक प्रमोद सोनोने व रवींद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपअधीक्षक प्रवीण कुमार तेली यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. निरीक्षक वाय.आर. सावळेदकर, दुय्यम निरीक्षक गोकुळ नायकुडी तसेच विभागातील जवान व महिला जवानांच्या पथकाने ही मोहीम राबवली. पिंपळदरी तालुका अकोले, राजूर तालुका अकोले आणि धारगाव तालुका संगमनेर परिसरात छापे टाकून अवैध मद्य व ताडी विक्री तसेच गावठी हातभट्टी निर्मिती करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सुनीता गवंदे, लक्ष्मीबाई गवंदे, ज्ञानदेव कुंडलिक बर्डे, नवनाथ सुरेश देशमुख आणि चंद्रकांत पावळकर यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारवाई दरम्यान एकूण 5 गुन्हे नोंदवण्यात आले असून 5 आरोपींना अटक करण्यात आली. पथकाने 11.36 बल्क लिटर देशी दारू, 150 लिटर ताडी तसेच 110 लिटर रसायन असा एकूण सुमारे 53,390 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधित आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य विक्री, हातभट्टी निर्मिती तसेच बेकायदेशीर वाहतुकीविरोधातील मोहिमा पुढेही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे निरीक्षक वाय.आर. सावळेदकर यांनी सांगितले. विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध मद्य व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.